बुलढाण्यात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई न केल्याने त्यामुळे आता संताप व्यक्त होतोय। आमदार संजय गायकवाड यांच्याकडून आता संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। या प्रकरणी संबंधित मंत्र्याला फोन करून गायकवाड यांनी कारवाईची मागणी केली आहे। येळगावच्या पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेत कढी भात खाल्ल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती। 13 विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि यामुळे आमदार संजय गायकवाड चांगले संतापल्याचं पाहायला मिळालंय। विषबाधा झाली, त्यातले 6 विद्यार्थी हे पैनगंगा आदिवासी शाळेमध्येच आहेत आणि 13 विद्यार्थ्यांवर उपचार चालू आहेत। आणि फार गंभीर बाब आहे की फूड अँड ड्रग्सचे अधिकारी हरामखोर फोन घेत नाही, तिकडे गेले सुद्धा नाही, त्यांना विद्यार्थी काळजी नाही। आणि जो संस्था चालक आहे तो या आदिवासी लेकरांच्या तोंडचा घास हिसकवतो, त्यांना दूध देत नाही, त्यांना अंडी देत नाही, वरण नुसतं त्या ठिकाणी वरणाचं पाणी असतं, मटण त्या लोकांना माहित नाही। यावेळेस 3-4 वेळेस या विद्यार्थ्यांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला की आम्हाला जेवण मिळत नाही, आम्हाला उपाशी मारलं जातं। मग आदिवासी शाळा ह्या निर्माण केल्या कशा करता? आदिवासी भागात त्यांना खायला मिळत नाही, शिक्षण मिळत नाही, म्हणून त्यांना हॉस्टेल करून दिली। याची 75 लाखाची ग्रँट पर विद्यार्थी 21,000 पर महिन्याला यांना मिळतं। मग या संस्था चालकांनी एवढी हरामी का करावी की त्या लेकरांच्या तोंडचा घास खावा म्हणून? आणि मी आता फूड अँड ड्रग्स मिनिस्टरशी बोललो की आपण ताबडतोब कारवाई करा आणि आदिवासी विभागाच्या लोकांशी ताबडतोब आता बोलणार आणि कारवाई करण्याची मी विनंती करणार। खरं तर निकृष्ट दर्जाचं जेवण मिळाल्यामुळे आपण आक्रमक पवित्रा घेतला होता। इथं जर कारवाई नसेल तर आपण आक्रमक होणार आहोत। पुन्हा तुम्ही सांगता कायदा हाती घेतला, फायटरना मारलं, जे लोक जीवाशी खेळतात त्यांना तुम्हाला समजलं आता कशा भाषेत बोलावं लागतं, कशी भाषा त्यांना समजती, काय भाषा समजती?